या ठिकाणी उपस्थित आपले या विभागाचे या वॉर्डातून जे उभे आहेत लोकप्रिय आपले उमेदवार राजेश नाईक आहेत, अश्विनीताई आहेत, मोरे साहेब आहेत, भीमशक्ती शिवशक्तीचे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भीमशक्ती शिवशक्तीचे आणि आपले सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि आपले जोगेंद्र कवाडे या सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे, आठवले साहेबांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला इथे प्राप्त झालेले आहेत आणि असंख्य आपले इथे शिवसैनिक आत आहेत, बाहेर पण आहेत. सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. खरं तर आता रात्र थोडी आणि सोंग फार असं म्हणतात निवडणुकीमध्ये, आणि निवडणुकीचा काळ असा आहे की सर्वांनी आपलं मन मोठं करण्याचा दिवस असतात. उमेदवार असतो ना त्याला फक्त एकच लक्ष असतं की आपल्याला जिंकायचंय, कारण उमेदवार हे एक चिन्ह असतं, पण हे प्रतिनिधी आहे. परंतु इथे कोण लढतंय तर धनुष्यबाण लढतोय, इथे कोण लढतंय तर कमळ लढतंय. त्यामुळे आपल्याला त्याची शान राखायची, त्याची मान राखायची आहे. उमेदवार हा एक चेहरा असतो त्या त्या पक्षांनी दिलेला, आणि आपण बघा की मुंबईत इतकं चांगलं वातावरण झालंय आणि इकडे जे कोण विद्यमान आमदार आपण बघितलं काय बकाल करून ठेवलाय सगळा परिसर. झोपडपट्टीमध्ये पाणी नाहीये, घाण गढूळ पाणी येत आहे, इन्फेक्टेड. आणि काल ते काय सांगत होते, 2 पोरांनी परवा प्रेझेंटेशन दिलं, त्यांचा अभ्यास पण धड झालेला नव्हता. एक जण सांगतो दादा तू बोल, तो म्हणतो तू बोल. बघितलं ना आपण प्रेझेंटेशन, आम्ही पाणी दिलं, आम्ही हे दिलं ते दिलं. अहो या इकडे 4,500 लोक राहतात, या झोपडपट्टीमध्ये पाणी नाहीये आणि तुम्ही कसल्या वल्गना करता. हे त्यांचा फॅमिली ऑपेरा चालू आहे. मी तुझ्या घरी येतो गणपतीला, तू माझ्या घरी ये, आणि सगळ्या महाराष्ट्राने बघा तुला मला एकमेकांना फुलं व्हा, तुझ्या गळा माझ्या गळा, हेच चालू आहे. आपल्याला ते नको आहे. आपल्याला काय पाहिजे, काम करणारी माणसं पाहिजे. काम करणारे महाराष्ट्रामध्ये 2 माणसं आहे, एक म्हणजे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. हे 2 काम करणारे आहेत. एक आहे हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र, ज्यांनी आज पागडी मुक्त मुंबईचा नारा दिलेला आहे. त्याच्या नुसता नारा दिला नाही, त्याच्यावर आता काम करणं चालू केलंय. दुसरा नारा दिलाय की ज्या 20,000 बिल्डिंगला ओसी नाही आहेत त्याला ओसी मिळवून देणार आहे. नुसते मराठी माणसाच्या नावाने गळा काढणं आणि लोकांच्या थोबाड फोडणं हे काम नाहीये. लोकांना आज सर्वसमावेशक पाहिजे. कुठलाही सगळे आपले हिंदी भाषिक पण आपले, सगळे उत्तर भारतीय आपले, गुजराती आपले, सगळे जण आपले आहेत. हे मुंबई सगळ्यांनी, मराठी माणसाची मूळ मुंबई आहे, परंतु त्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनेक लोकांनी सहभाग दिलेला आहे. ते आपल्याला विसरून चालणार नाही. आज मोदीजींनी विश्वकर्मा दिवस चालू केला त्यांच्या काळात. विश्वकर्मा जयंती आपण साजरी करतो. नुसते जयंत्या साजऱ्या नाही केल्या तर त्यांच्यासाठी योजना आणली. विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट हा विषय आपण आणला, आणि त्यामुळे आपण लोकांना काय विकासावर मत मागायची आहे. आता मला सांगा, इंदू मिलचं काम आता पूर्ण झालंय, पुढच्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत ते सगळं पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती नुसताच नारा नाही, पण ते करून दाखवलं. आज मला सांगा, वर्षा बंगल्यामध्ये सर्वांना दारं खुली केली. आपले जे भंते आहेत ते आले, त्यांचा मान सन्मान कधी वर्षा बंगल्यात झाला नव्हता. तो इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय एकनाथजी शिंदे यांनी वर्षा बंगल्याची दारं सर्वांसाठी उघडी केली. सामान्य माणूस देखील वर्षा बंगल्यात गेला, गणपतीला गेला, विविध कार्यक्रमांना गेला, आणि हे आपण लोकांना सांगायचंय. आपल्याला कोण एकत्र, मला विचारा ना, हे वेगळे का झाले. हे सगळे जे इकडे आता कधी लोकांच्या घरी फिरत नव्हते ते आता उतरलेत सगळे फिरायला. कोणी असतील, त्यांचे सचिव असतील, कोणी असतील, 3-3, 4-4 टर्म निवडून आले, पण केलं काय, सगळी बकाल वस्ती तशीच्या तशी ठेवली आहे. आणि त्यामुळे SRA चा क्लस्टर हा देखील शिंदे साहेबांनी डिक्लेअर केलाय. एक आहेत मेट्रो मॅन की ज्यांनी मेट्रो पूर्ण केली मुंबईमध्ये, ते देवेंद्र फडणवीस, आणि दुसरे हाऊसिंग मॅन कोण आहेत तर एकनाथ शिंदे. या दोघांनी येऊन मुंबईचा कायापालट केला. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आता होऊ लागलेले आहेत, खड्डेमुक्त मुंबई, स्लम फ्री मुंबई, आणि आज गतिमान मुंबई ही तुम्ही आज पाहताय. कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, हे मेट्रोचं जाळं पूर्ण केलं. हे सगळं आपल्याला हवंय. आपल्याला काय करायचंय, कोणी गळ्यात गळे घातले काय आणि कोणी काय केले काय. सामान्य मुंबईकरांना विचारा तुम्हाला काय पाहिजे, मला सांगा ना. नुसतं मराठीच्या नावाने गळे काढता हो. मराठी माणूस मुंबईतून सोडून जात होता तेव्हा तुम्ही काय केलं.
एकाला तरी रोखलं का? मराठी शाळा वाचवण्यासाठी काय केलं? काही केलं नाही. त्यामुळे या भूलथापांना बळी पडू नका. इमोशनल कार्ड खेळण्याशिवाय त्यांच्याकडे काही नाही. आपण लोकांना केवळ भावनिक आव्हान नाही, लोकांना आज काम पाहिजे, लोकांना आज योजना पाहिजे. लाडकी बहीण योजना कोणी आणली? आनंद दिघे साहेबांना आज खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे प्रखर विचार कोण पुढे घेऊन जात असेल तर ते एकनाथ शिंदे घेऊन जातात. त्यामुळे हे लोक काही बोलतात, त्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपल्याला प्रत्येक मतदारा, माझी सर्व कार्यकर्त्यांना, भाजपा, शिवसेना, रिपाई, आंबेडकरी चळवळीतले जे कोण आपले इथे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक घर पिंजून काढा, प्रत्येकाशी बोला, संवाद साधा, डायलॉग, काय त्यांच्या समस्या आहे जाणून घ्या. आणि राजेश नाईक, तुम्हाला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते की तुम्ही पहिल्यांदा आज एका शाखा प्रमुखाला न्याय मिळालाय आणि तो शिंदे साहेबांनी न्याय दिला. आणि आपले माजी नगरसेवक कुबल साहेब यांना दिलदार, म्हणजे आज मोठा मन, मी म्हटलं ना कार्यकर्त्यांनी मोठं, आणि आमच्या रणरागिणी अश्विनीताई यांना देखील इच्छा होती, कॉमन मॅन, येस. तर हे सगळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करेन, एकही घर सोडू नका. लोकांना पटवून द्या की तुमचा विकास कोणाला मतदान करण्यामध्ये. हे बघा, सरकार कोणाचं आहे? महायुतीचं आहे. हे लोक निवडून येऊन काय करणार आहे? ते सांगतात आम्ही काय मेडिकल कॉलेज काढणार. मेडिकल कॉलेज तुम्ही कसं काढणार? मेडिकल कॉलेज साठी तुम्हाला एकनाथ शिंदेकडे यावं लागेल, देवेंद्र फडणवीसकडे यावं लागेल की नाही? तुम्हाला कुठलंही काम हे निवडून आले तरी ते काम करू शकत नाही, कारण काम करणारे महाराष्ट्रात दोनच लोक आहेत आणि त्यांच्याकडेच तुम्हाला यावं लागेल. अनेक गोष्टीची परमिशन तुम्हाला केंद्र सरकारमध्ये मिळते. केंद्र सरकारमध्ये ज्या मोदी आणि ज्या अमित शहाला तुम्ही दिवस रात्र शिव्या देतात त्यांच्याकडे तुम्हाला यावं लागेल, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे यांना मत देऊन मत वाया घालवू नका, हे तुम्ही लोकांना सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.